कसा वाटला मग आपला कोकण? ओके, चला आपण आता पुढच्या भागाकडे जाऊया. कोण ओळखेल बरं? मी वर्णन करतो, मग तुम्ही गेस करा. आपण जातोय महाराष्ट्राच्या पूर्व साईडला. ओके, आणि पूर्वेला काय येतं? विदर्भ. इथे कोणताही फापट पसारा नाही, उगाच मोठे मोठे बोलणे पण नाही. इथले लोक नागपूरच्या संत्र्यासारखे असतात. बाहेरून साधे दिसतात, पण आतून गोड आणि रसाळ असतात. अगदी बरोबर. विदर्भ म्हणजे महाराष्ट्राच्या इमारतीचा पाया आहे. तो वरून दिसत नाही, पण तोच संपूर्ण महाराष्ट्राला मजबूत आधार देतो. इथल्या लोकांची ओळख त्यांच्या थेटपणामुळे होते. ते थेट बोलतात आणि थेट वागतात. हो हो हो, नक्की. नागपुरी इतकं थेट बोलतात की आपण जर त्यांना विचारलं काय चाललंय, तर त्यांचा रिस्पॉन्स असतो, काय बे, ये बस बाजूला बस, चल चहा पिऊया. पण त्यांच्या या थेटपणातही प्रेमळता असते. म्हणूनच आजच्या त्यांच्या या सादरीकरणाचे नावच त्यांनी ठेवले वराडी फटके, सार्कास्टिकली. फटके म्हणजे नुसतं नृत्य नाही, तर नुसता धमाका. हे फटके फटाक्याच्या दुकानात मिळत नाहीत, ते फक्त वऱ्हाडी लोकांच्या रक्तातच असतात. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये, प्रत्येक तालात एक वेगळाच उत्साह आहे. चला तर मग या धमाकेदार सादरीकरणाचे स्वागत करूया. आणि हे सादर करायला येत आहेत सर्व वऱ्हाडी.